नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण 17 डिसेंबर 2025 च्या खूप महत्त्वाच्या चालू घडामोडी पाहत आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये आपण एकूण 10 प्रश्न आणि त्यांचे स्पष्टीकरण घेतले आहे. तर सर्वांनी शेवटपर्यंत पहा व्हिडिओ, कारण खूप महत्त्वाचे प्रश्न घेतलेले आहेत. तर त्याला थोडाही वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला लवकरात लवकर सुरू करूयात. तर आजचा आपला व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर आपण कालच्या काही महत्त्वाच्या वन लाइनर स्वरूपाच्या चालू घडामोडी पाहूयात. तर कालचा आपला पहिला प्रश्न, तर इचलकरंजी येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले? तर देवेंद्र फडणवीस यांच्या. यानंतर प्लिनिओ नास्तारी शुगर एक्सलन्स अवॉर्ड मिळविणारे पहिले भारतीय कोण आहे? तर समीर सुमय्या आहेत. यानंतर तब्बल 17 वेळा वर्ल्ड चॅम्पियन राहिलेला WWE सुपरस्टार जॉन सीना याने नुकतेच खेळामधून निवृत्तीची घोषणा केलेली असून तो कोणत्या देशाचा खेळाडू आहे? तर अमेरिका. यानंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणत्या ठिकाणी सुपर क्रिटिकल तंत्रज्ञानावर आधारित नवीन वीज निर्मिती प्रकल्प उभारण्यात येत आहे? तर चंद्रपूर. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते किती व्यक्तींना 2025 चा राष्ट्रीय हस्तकला पुरस्कार मिळाला आहे? तर एकूण 36 व्यक्तींना. यानंतर उच्च न्यायालयाच्या वकील परिषदांमध्ये महिलांसाठी एकूण किती टक्के राखीव जागा ठेवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहे? तर 30%. लक्षात ठेवा सर्वांनी. तर यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न आहे आपला 7वा. तर पहिली कॉमनवेल्थ खो खो चॅम्पियनशिप स्पर्धा मार्च 2026 मध्ये कोठे आयोजित केली जाणार आहे? तर आपल्या भारत देशामध्ये. यानंतर 8वा प्रश्न, 2020 मध्ये गलवान येथे चीनी सैन्यासोबत झालेल्या संघर्षामध्ये 20 सैनिकांच्या स्मरणार्थ आपल्या भारताने कोणत्या ठिकाणी जगातील सर्वात उंच युद्ध स्मारकाचे उद्घाटन केले आहे? तर लडाख या. यानंतर राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिवस केव्हा साजरा करण्यात येतो? तर 14 नोव्हेंबर या दिवशी. यानंतर भारत दौऱ्यावर असलेला लिओनेल मेस्सी हा कोणत्या देशाचा फुटबॉल खेळाडू होता? तर अर्जेंटिना. तर यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 17 डिसेंबर 2025 ही तारीख. तर आजचा पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न पाहून घेऊयात आपण. तर IPL 2026 मध्ये सर्वात महागडा 25.20 कोटी रुपयांचा खेळाडू कोण ठरलेला आहे? तर त्याचे नाव आहे ऑप्शन बी कॅमरून ग्रीन असे नाव आहे. काय? तर कॅमरून ग्रीन. तर विद्यार्थी मित्रांनो, याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूया. तर IPL 2026 च्या लिलावामध्ये ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू कॅमेरून ग्रीन हा 25.20 कोटी रुपयांसह सर्वात महागडा खेळाडू ठरलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न आहे दुसरा. तर 15 डिसेंबर 2025 रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पदाची शपथ घेऊन केंद्रीय माहिती आयोगाचे नवीन अध्यक्ष म्हणून कोण बनले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी राजकुमार गोयल असे त्यांचे नाव आहे. काय? तर राजकुमार गोयल. तर विद्यार्थ्यांनो, याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर 15 डिसेंबर 2025 रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राजकुमार गोयल केंद्रीय माहिती आयोगाचे नवीन अध्यक्ष म्हणजे मुख्य माहिती आयुक्त म्हणून त्यांनी शपथ घेतलेली आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे तिसरा. तर प्रेस क्लब ऑफ इंडियाच्या पहिल्या महिला अध्यक्षा म्हणून नुकतीच कोणाची निवड करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी संगीता बरुआ असे त्यांचे नाव आहे. काय? तर संगीता बरुआ. तर विद्यार्थ्यांनो, ज्येष्ठ पत्रकार व लेखिका संगीता बरुआ पिशारोटी यांची प्रेस क्लब ऑफ इंडियाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झालेली असून या पदावर निवड होणाऱ्या त्या संस्थेच्या इतिहासातील पहिल्या महिला देखील ठरल्या आहेत. यानंतर चौथा प्रश्न, कोणत्या देशाने 14 वर्षाखालच्या मुलींनी शाळेत हिजाब किंवा बुरखा घालण्यावर पूर्णपणे बंदी घालणारा कायदा मंजूर केला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी ऑस्ट्रिया या. कोणत्या? तर ऑस्ट्रिया. तर विद्यार्थी मित्रांनो, ऑस्ट्रिया या युरोपियन देशाने नुकत्याच 14 वर्षाखालील मुलींना शाळेमध्ये हिजाब किंवा बुरखा घालण्यावर पूर्णपणे बंदी घालणारा कायदा मंजूर केला आहे. तर जो सर्व सरकारी आणि खाजगी शाळांना लागू होईल. तर हा कायदा मुलींना सक्षम बनवण्यासाठी आणि अत्याचारांपासून वाचवण्यासाठी आणल्याचे सरकारचे म्हणणे आहे, परंतु मानवाधिकार गट याला भेदभावपूर्ण मानत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न सुरू करण्याच्या अगोदर सर्वांसाठी एक महत्त्वाची सूचना. तर आपल्या व्हिडिओला हजारो व्ह्यूज जाऊन सुद्धा खूप कमी विद्यार्थी लाईक करतात, म्हणून या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट मी फक्त 200 लाईक ठेवलेलं आहे, जास्त नाही, फक्त 200 लाईक. आणि विद्यार्थ्यांनो, शेवटी मी तुमच्यासाठी काल झालेल्या चालू घडामोडीचा प्रश्न देखील देत असतो. त्याही प्रश्नाचे उत्तर मला कॉमेंटमध्ये कळवा.
तुमचं 200 लाईकचं टार्गेट आणि कॉमेंटमधलं उत्तर पाहून मलाही पुढील व्हिडिओ बनवण्याचं प्रोत्साहन व बळ मिळत असतं, म्हणून सर्वांनी हे दोन्ही टार्गेट लवकरात लवकर पूर्ण करत जा. तर चला पुढील प्रश्नाला आपण सुरुवात करूयात. यानंतर 5वा प्रश्न, तर HPV लस मोफत प्रदान करणारे आपल्या भारतातील पहिले राज्य कोणते बनले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी ते आहे तामिळनाडू हे राज्य. कोणते? तर तामिळनाडू. तर विद्यार्थ्यांनो, HPV लस मोफत देणारे पहिले राज्य म्हणून तामिळनाडू पुढे येत आहे, जे लवकरच किशोरवयीन मुलींसाठी ही लस स्टेट वाईड म्हणजे राज्यव्यापी सुरू करणार आहे. तर विद्यार्थ्यांनो, तसेच यापूर्वी सिक्कीमने 2018 मध्ये HPV लसीकरण मोहीम सुरू केली होती आणि पंजाबमध्ये ही मोफत लसीकरण कार्यक्रम सुरू आहेत. पण तामिळनाडू हे पूर्णपणे मोफत लस देणारे मोठे राज्य ठरणार आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्नाकडे वळूयात. प्रश्न आहे आपला 6वा, तर द बँकर या प्रतिष्ठेच्या नियतकालिकाकडून देण्यात येणारा ग्लोबल ऑफ द इयर 2025 हा पुरस्कार कोणत्या बँकेला मिळाला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी DBS या बँकेला. कोणत्या? तर DBS बँकेला. तर विद्यार्थ्यांनो, द बँकरच्या प्रतिष्ठेच्या नियतकालिकाकडून ग्लोबल ऑफ द इयर 2025 हा प्रतिष्ठित पुरस्कार DBS बँकेला नुकताच मिळाला आहे, जी सिंगापूर आधारित बँक असून तिच्या उत्कृष्ट कामगिरी, डिजिटल नवकल्पना आणि आशियाई बाजारपेठेतील मजबूत नेतृत्वासाठी मोठ्या प्रमाणात ओळखली जाते. यानंतर 7वा प्रश्न पाहून घेऊयात. तर IPL कडून नोव्हेंबर 2025 चा प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कार कोणाला जाहीर करण्यात आला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी शेफाली वर्मा यांना. कोणाला? तर शेफाली वर्मा. तर विद्यार्थी मित्रांनो, ICC ने नोव्हेंबर 2025 साठी प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कारांची घोषणा नुकतीच केलेली असून यामध्ये पुरुष आणि महिला गटामध्ये खालील खेळाडूंनी विजय मिळवला आहे. तर पुरुष गटामध्ये तर सायमन हार्मर आहे दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू आणि आपल्या भारतासोबतच्या कसोटी मालिकेमध्ये 17 गडी बाद करून ऐतिहासिक विजय मिळवून दिल्याबद्दल त्याला हा पुरस्कार देण्यात आला. आणि महिला गटामध्ये शेफाली वर्मा आपल्या भारताकडून आहेत. तर महिला एकदिवसीय विश्वचषक 2025 च्या अंतिम सामन्यामध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 87 धावांची खेळी आणि 2 बळी मिळवून आपल्या भारताला पहिले विश्वविजेतेपद मिळवून दिल्याने तिला या बहुमानाने गौरविण्यात आलेले आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे आपला 8वा, तर डिसेंबर 2025 मध्ये नव्याने घोषित करण्यात आलेले सिरीसर तलाव हे रामसर स्थळ कोठे आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी ते आहे राजस्थान मध्ये. कोठे आहे? तर राजस्थान मध्ये. तर विद्यार्थ्यांनो, याविषयी शॉर्ट मध्ये महत्वाची माहिती पाहूयात. तर डिसेंबर 2025 मध्ये घोषित झालेले सिरीसर तलाव हे राजस्थान मधील अलवर जिल्ह्यामध्ये आहे, जे सरिस्का व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोन मध्ये स्थित आहे आणि मानव निर्मित गोड्या पाण्याचे तलाव आहे, जे अलवर शहराला पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी बांधले गेलेले होते. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न 9वा पाहून घेऊया. तर डिसेंबर 2025 रोजी नव्याने घोषित करण्यात आलेले कोपरा जलाशय हे रामसर स्थळ कोठे आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए ते आहे छत्तीसगड मध्ये. कोठे? तर छत्तीसगड मध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, डिसेंबर 2025 मध्ये कोपरा जलाशय हे छत्तीसगड मधील बिलासपूर आणि बलौदा बाजार भाटापारा जिल्ह्यांमध्ये रामसर स्थळ म्हणून घोषित झालेले आहे. तर जे छत्तीसगडचे पहिले रामसर स्थळ आहे आणि जलसंसाधन, सिंचन व जैवविविधतेसाठी मोठ्या प्रमाणात महत्त्वाचे आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे आपला 10वा. तर विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे. तर अलीकडेच घोषित करण्यात आलेली येलो लाईन कोणत्या 2 देशादरम्यान आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, तर इस्रायल आणि गाझा. कोणत्या? तर इस्रायल व गाझा या. तर विद्यार्थ्यांनो, अलीकडेच घोषित करण्यात आलेली येलो लाईन ही इस्रायल आणि गाझा पट्टी यांच्या दरम्यान आहे. तर या संदर्भातील महत्त्वाचे मुद्दे आपण खालीलप्रमाणे पाहून घेऊयात. तर डिसेंबर 2025 मध्ये इस्रायलच्या लष्करी प्रमुखांनी गाझा पट्टीतील या रेषेला इस्रायलची नवीन सीमा म्हणून घोषित केले आहे. तर पार्श्वभूमी काय आहे? तर ही रेषा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रस्तावित केलेल्या युद्धविराम योजनेचा एक भाग आहे. तर स्थान काय आहे याचे? तर ही रेषा गाझा पट्टीला 2 भागामध्ये विभागते. इस्रायली सैन्याने पहिल्या टप्प्यातील माघारीनंतर या रेषेपर्यंत आपले स्थान निश्चित केलेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, वाद काय आहे याचा? तर संयुक्त राष्ट्रांनी ही रेषा अधिकृत सीमा म्हणून स्वीकारण्यास नकार दिला असून कोणत्याही सीमा बदलाला विरोध केलेला आहे.
तर यानंतर विद्यार्थी मित्रांनो खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता. तर सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचे उत्तर आपल्या कॉमेंटमध्ये कळवायचं आहे, कारण महत्त्वाचा प्रश्न आहे. तर नुकतेच इचलकरंजी येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे? तर सर्वांनी योग्य उत्तर आपल्या कॉमेंटमध्ये कळवा. आणि तुम्हाला जर खरंच आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर सर्वांनी या व्हिडिओला शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.